आपण इथं आता भजी करतोय, तर भजीची तयारी करतोय। तर भजीसाठी आपण कांदा कापलेला आहे तो पण बारीक, मिरच्या आपल्याला जेवढं तिखट हवे तेवढे घ्यायच्या आणि उभ्या कापायच्या। ही कोथिंबीर कापते। आता यात कोथिंबीर टाकूया आपण। आता यात चवीनुसार आपण मीठ टाकूया। सोडा टाकतोय आपण यात थोडासा। जीरा पावडर टाकतोय थोडीशी आता आपण, 1 चम्मच टाकूया जीरा पावडर। ओव्याची पावडर टाकतोय आता आपण ह्याच्यामध्ये, ती पण 1 चम्मच टाकायची। त्याच्यावर आपण बेसन घेतलेलं आहे। पीठ टाकून सगळं असं मिक्सर करून घ्या। त्यात थोडं थोडं आपण पाणी टाकू शकतो, ॲड करून घ्यायचं। चांगलं कुस्करून मळू शकतो आपण। थोडं थोडं पाणी टाकून कुस्करून घ्या। थोडंसं पीठ टाकलेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकावे। चांगलं मळून घेतलं की भजे चांगले होतात। तर असं मिश्रण केलं तर आपण त्याला 20 मिनिटं मुरून द्यावं लागेल। त्यानंतर भजे छान होतात, मग मस्त कुरकुरीत आणि खमंग भजे होतात। आता मिश्रण झालेलं आहे। आता आपण इथे झाकण ठेवून भिजू ठेवू शकतो आपण। बघा आपण भजे करतोय आता, हे कुरकुरीत भजे होते। शकत घ्यायची बघा, ते कुरकुरीत भजे झालेले आहे। इथे क्रिस्पी क्रिस्पी, खायला पण छान आहे, मस्त आहे। करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।